आणि आता बातमी आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून, पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून भाजप माजी आमदार जगदीश मुळीक विरुद्ध काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले आणि हा पोटनिवडणुकीचा विजय काँग्रेसला आत्मविश्वास देऊन गेला। लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत। कसबा पोटनिवडणुकीचा फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी भाजपकडून पूर्व भागातील जगदीश मुळीक यांचं नाव चर्चेत आहे। वडगाव शेरी मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि त्या मतदारसंघात जगदीश मुळीक यांनी कमळ फुलवलं। तसंच मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने भाजपने राज्यसभेवर पुणे शहराच्या पश्चिम भागाला संधी मिळाली आहे। त्यामुळे आता लोकसभेसाठी पक्षाला पूर्व भागाचा विचार करावा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे पूर्व भागातील वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचं पारडं जड आहे। पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 4,50,000 मतदार हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आहेत। वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर असा परंपरागत काँग्रेस मतदार असलेल्या भागातून भाजपकडून जगदीश मुळीक यांना उमेदवारी देऊन भाजप काँग्रेसला तोडीस तोड उत्तर देऊ शकतो आणि त्यातून विजयाचं गणित जुळवण्यासाठी पुणे लोकसभेकरता भाजपकडून स्वच्छ प्रतिमा युवा चेहरा म्हणून जगदीश मुळीक यांना संधी मिळणार का याची चर्चा जी आहे ती सुरू झाली। त्यामुळे आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत वेगवेगळ्या अटकळी बांधल्या जात असताना आता भाजपकडनं जगदीश मुळीक यांना संधी दिल्या जाऊ शकते। संभाजीराजे छत्रपतींची